UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मालवण पुतळा प्रकरणातील फरार आरोपी वर्षा बंगल्यात तर नाही ना। राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप, तर हिंमत असल्यास राऊतांनी आरोपींना शोधायला वर्षा निवासस्थानी यावं, शिंदेंचं आव्हान। त्यांना म्हणा ते शोधायला या ना इकडे, हिंमत असेल तर या। प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी अजित पवार गटाची जागा वाटपावर खलबतं, 60 पेक्षा जास्त जागा लढण्यावर बैठकीत चर्चा। फक्त 60 जागा लढणार असा दादांच्या बोलण्याचा अर्थ नव्हता, तर अपक्षांसह आमचा आकडा 60च्या आसपास असल्याचं सांगितलं। जागा वाटपाच्या मुद्द्यावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या बैठकीतून महत्वाची घडामोड, जागा वाटपाची चर्चा सुरू असताना भुजबळ बैठकीतून निघाले। बैठकीतून निघाल्यानंतर भुजबळांनी शिंदे फडणवीसांची भेट घेतली। ठाकरे भाजपला सोडून गेल्यामुळे समविचारी मतांची फूट झाली आणि त्यामुळे लोकसभेला फटका बसला, भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं वक्तव्य। समरजित घाटगे शरद पवार गटात दाखल, कागलमधून विधानसभेची उमेदवारी निश्चित। समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफ यांच्यामध्ये लढत अटक। समरजित घाटगेंना मोठ्या मताधिक्यानं विधानसभेत पाठवा, विधानसभेत गेल्यावर फक्त आमदारच राहणार नाही, हवं ते काम करण्याची संधी मिळेल, पवारांकडून घाटगेंच्या मंत्रिपदाचे संकेत। केंद्रीय यंत्रणांनी मुश्रीफांची चौकशी केली तरी सत्ताधाऱ्यांसोबत गेले, कागलकर ही लाचारी सहन करणार नाही, विधानसभेत त्यांना जागा दाखवा, शरद पवारांचं आवाहन। कोल्हापूर दौऱ्यामध्ये महायुतीच्या 3 नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट, दादा गटाच्या KP पाटील आणि AY पाटलांसह भाजपचे राहुल देसाई राधानगरीतून उमेदवारीसाठी इच्छुक। अजितदादाच 1,500 रुपये देत आहेत अशा आशयाखाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीणऐवजी अजितदादांची लाडकी बहीण असा उल्लेख। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर, महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं धरणं आंदोलन, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतनाची मागणी। संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल। एसटी कर्मचारी कृती समिती आणि सरकारमधील आजची बैठक निष्फळ, मुख्यमंत्री शिंदेंनी उद्या संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली। सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांचा एसटी संपाला पाठिंबा, मात्र पडळकरांच्या मते एसटी विलिनीकरण कायद्यानं अशक्य। बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये हायकोर्टाची पोलिसांवर तीव्र नाराजी, आरोपपत्र घाईत दाखल करू नका, हायकोर्टानं फटकारलं, पुढील सुनावणी 1 ऑक्टोबरला। बदलापूर प्रकरणी सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली समिती स्थापन करा, मुंबई हायकोर्टाचे निर्देश। समितीमध्ये माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर आणि माजी न्यायमूर्ती साधना जाधवांची नावं विचारात। उदय सामंत कुणाचे होऊ शकणार नाही, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमळावर लढतील, राजन साळवींचा दावा। तर रिफायनरीवरून 15 दिवसात भूमिका बदलणाऱ्यांनी मला शिकवू नये, सामंतांचा पलटवार। जयदीप आपटे विरोधात लुकआउट नोटीस जारी, मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी गेल्या 8 दिवसांपासून जयदीप आपटेचा शोध सुरू, पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे फरार। पुतळा दुर्घटनेतील आरोपी अद्यापही फरार, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांचा राजीनामा घ्यावा, नाना पटोलेंची मागणी, तर जयदीप आपटेला पुतळ्याचं काम देणारे देखील दोषी, आव्हाडांचा सरकारवर हल्लाबोल। पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तयार होण्याआधीच पायाला तडे, पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरामध्ये उभारल्या जाणाऱ्या 100 फुटी पुतळ्याच्या कामावर प्रश्नचिन्ह। मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा फटका, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू, तर परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यामध्ये 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मराठवाड्यामध्ये पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी करणार। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याकडून बलात्कार विरोधी विधेयक मंजूर, नव्या विधेयकामध्ये दोषीला 10 दिवसात फाशीची तरतूद। बांगलादेशनं पाकिस्तानमध्ये इतिहास रचला, 6 विकेटसह सलग दुसरी टेस्ट मॅच देखील जिंकली, टेस्ट सिरीजमध्ये 2-0 पाकिस्तानला व्हाईट वॉश। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।